पेशंटला मी बघायला आलेले. हाय, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आता तुम्हाला थोडं वेगळं दिसत असेल की नक्की कुठे आहे. तर मी आता सकाळचे 6 वाजलेले आहेत, फार पण नाही. आणि मी आहे शिवनेरी बसमध्ये आहे. तर मी निघालेली आहे पुण्याला दीदीकडे, कारण दीदीची थोडी तब्येत बरेच दिवस झाले बरं नाही आहे तिला. आणि मी जागा देवीत असले आणि मला काही जायला काही भेटलं नाही, म्हणून आत्ता म्हटलं पटकन तिला भेटून यावं. कारण काय आहे, शर्वरीचे क्लासेस सुरू होणार आहेत 2 दिवसात, त्यामुळे मग परत मला जायला भेटणार नाही. म्हणून म्हटलं पटकन दीदीला भेटून यावं. म्हणून आता निघाले. संध्याकाळी परत मला यायचं आहे, कारण एक कारण पण आहे, ते नंतर मी नक्कीच सांगेन तुम्हाला. तर आता निघाले, 6 वाजलेले आहेत. तर 6च्या शिवनेरीला बसली आहे. आता काय माहिती किती वाजेपर्यंत पोहोचले. एक 10:30पर्यंत पोहोचली पाहिजे, आणि मला दुपारी 3 वाजेपर्यंत म्हटलं निघायचं आहे. तर आता निघाले दीदीकडे बरेच दिवसांनी, कारण वेळही नाही मिळत आणि जागादेवीत गेले होते, त्यामुळे म्हटलं बरेच दिवस तिची तब्येत बरी नाही आहे, तिची पण नाही आणि वीरची पण नाही आहे. पण जाणं काही होत नव्हतं, म्हणून म्हटलं आज जाऊन आहे. आणि दिलीप नाही, सुट्टी नाही आहे, कारण आत्ताच त्यांनी सुट्टी घेतलेली, त्यामुळे त्यांना सुट्टी नाही आहे. तर म्हटलं चला पटकन जाऊन यावं. सो आत्ता फायनली मी पुण्याला पोहोचली आहे. आणि पुणा स्टेशनला मी गेलेच नाही आहे, नाशिक फाट्याला उतरलेली आहे. आणि बराच वेळ खरं तर लागला. एवढ्या स्लो येत होती ती बस, आणि माझी झोपही लागली, त्यामुळे मी काहीच फूड मॉलला वगैरे थांबले. 10 मिनटं थांबलेली, पण मी काहीच नाही शूट केलं, कारण माझी इतकी छान झोप लागलेली, त्यामुळे मी काही शूट नाही केलं. आता मी उतरले, आता मी ऑटो बघणार आणि ऑटोने जाणार आहे. तर आता चला, ऑटो मिळाली पटकन. आता निघते, कारण मला लवकर निघायचं आहे परत. आणि नेहमीप्रमाणे मी गॉगल विसरले माझा, कारण खूप गडबड होते सकाळी, त्यामुळे माझा गॉगल विसरले मी. ऊन एवढं प्रचंड आहे, सुद्धा खूप ऊन लागतं आहे. पुन्हा ट्रॅफिक बघूया आपण. तर आत्ता थोडा वेळ झाला आहे मी येऊन, 1-अर्धा तास झाला. चहा वगैरे घेतला, आणि आता इकडे माझी आई पण आलेली आहे दीदीला भेटायला. आणि हां वीर, से हाय, हॅलो. आणि माझी आई पण आलेली आहे दीदीला भेटायला. इकडे आराध्या आलेली आहे. आराध्या, तू कसा चालशील. आमच्या वहिनाबाई पण आलेल्या आहेत नंदेला भेटायला. हा आमचा शिव, हो की नाही शिव? बोलणार आता. हाय माझ्या मित्रांनो. हाय, मग बोल ना तू. इकडे बघ लवकर, इकडे बघ आणि बोल लवकर. त्याला बोलायचं आहे. हा बोल लवकर, बोल. हा, ह्या पेशंटला मी बघायला आलेले, म्हणजे दीदीला मी सकाळी सांगितलं त्याप्रमाणे. आता खरंच थोडेफार बरी आहे ती. आणि वहिनी पण आले उरणवरून, आणि इकडे माझी आई पण आले. आम्ही सगळे तिला बघायला आलो, स्पेशल अगदी लांबून लांबून. आणि ही चिल्ली पिल्ली सगळी आहे तिथे. से हाय. हॅलो. दीदीला विचार. दीदी आता कन्फ्यूज झाली, काय घालू आणि काय नाही. तुला विचारतो दीदीचं कपाळ सगळं कुठं भरलंय. मी माझ्या वाईट लावलं होतं. एक महिना आहे, तर यावर्षी असं म्हणतात की आईची ओटी भरायची आणि आईचं औक्षण करायचं. तर त्या निमित्ताने आम्ही दोघींनी आईला आमच्या साडी घेतलेली आहे. आणि आता मी आमच्या आईला, प्रिया आईला माझ्या देते. माझी दुसरी आई. आणि वातावरण झालेलं आहे पावसाचं, आणि आता मी निघतीये.
ती काय करते माहितीये काय हा अशी नारळ झाडाचे फोटो काढते हा. आणि म्हणते मी पण गोव्याला गेले. हे कोणाचं स्कूल आहे? हे नाही पुढे आहे. फॅमिली क्वार्टर मध्ये पॉज कर सुधारले वाटतं. मग आज बघितलं. स्कूल आल्यावर पुण्यात प्रचंड पाऊस सुरू झालेला आहे. हे स्कूल कोणाचं आहे? अरे वा, पण पहिल्यांदाच माहिती आहे तू या स्कूलला जाणार. हो का? पहिलं मी बघतो. तुझी पण तशीच आहे ना? नाही. पुण्यामध्ये आज प्रचंड पाऊस आहे. अगदी विजांचा गडगडाट एवढा. आणि म्हटलं तर मला बस मिळेल की नाही, कारण त्याचं मला टेन्शन. निघायचं पण होतं मला. आणि अधिक महिना आहे, तर मी आणि दीदीने एकदा म्हणजे असं सहज आमचं बोलणं तेवढं झालं होतं, पण आमचं असं काही फिक्स नव्हतं. त्याच्यात कसं दीदी आजारी पडली, त्याच्यामुळे मी काही बोललेच नाही. मग तर मग आणायचं पटकन आमचं असं ठरलं की तिच्याकडेच आल्यावर पटकन साडी वगैरे आज हे केली आम्ही. त्यामुळे मला व्यवस्थित असं शूट वगैरे काहीच नाही करायला मला जमलं आज. जेवढं जमलं तेवढंच मी केलं शूट. आणि आत्ता पण गाडीमध्ये सगळे होते, पण मला बाहेर एवढा पाऊस आणि छत्री काही मुंबईत पाऊस नाही आहे, त्यामुळे काही छत्री आणण्याचा संबंधच नाही आला माझा. व्यवस्थित असं धडचं म्हणजे त्यांना बायसुद्धा मला कोणाला करता नाही आलं, कारण पाऊस बाहेर एवढा होता. तर पटकन उतरले आणि शिवनेरीमध्ये येऊन बसले. आता शिवनेरी आहे 5 वाजता. ही शिवनेरी म्हणजे एवढी स्लो जाते, खरं तर खूप कंटाळा येतो, पण आता ऑप्शन नाही आहे म्हटल्यावर आता जाऊ दे म्हटलं. आणि थोडा वेळ भेटले सगळ्यांना, पण खूप बरं वाटलं. एकदम असे सगळे भेटले, थोड्याशा गप्पा टप्पा. त्यामुळे मी असं शूट वगैरे नाही केलं मी, कारण कधीतरी भेटतो आम्ही. कारण मी जानेवारीमध्ये तिच्याकडे आलेले, त्याच्यानंतर आत्ता. तर आणि असंच धावपळीत पटकन येऊन पटकन जाणं वगैरे असंच होतं. ठीक आहे, भेटणं, तेवढा थोडा वेळ बोलणं हेच खूप महत्त्वाचं असतं आमच्यासाठी. तर छान भेटलो वगैरे, बोललो, जेवलो आणि खाली जाऊन पटकन मग मम्मा आईसाठी साडी वगैरे घेतली. आणि पटकन मग तिला हळदी कुंकू वगैरे लावून तिला छान साडी भेट दिली. कारण अधिक मास हा आईला हे करायचं होतं, त्यामुळे मग आज आईबरोबर आम्ही थोडंसं असं छोटंसं सेलिब्रेशनही नाही म्हणता येत ॲक्च्युली, पण जे काही क्षण असतात ते आम्ही छान दोघींनी आईबरोबर घालवले थोडक्यात. तर आणि आईला ही साडी आवडली, कारण आईला माझ्या कॉटनच्याच साड्या आवडतात, कारण जास्तीत साईच्या कॉटनच्याच साड्या असतात, त्यामुळे आईलाही आवडली साडी. तर चला आता निघाली मी बाहेर. प्रचंड पाऊस आहे इकडे आणि वाटलंही सुद्धा नव्हतं की सकाळी पाऊस पडेल, आणि अचानक पाऊस भरपूर आला. तर आता बघूया किती वाजता गाडी सोडतात वगैरे, वेळेवर पोहोचायला हवं. मुंबईत तर पाऊस नाही आहे असं मला शर्वरी श्रावणी बोलल्यात, तर बघूया चला. तर पुण्यात पूर्ण वातावरण पावसाचं आहे आणि एवढं पाणी खाली भरलेलं दिसतं आहे, म्हणजे एवढा पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये. पण मी सारखी शर्वरी श्रावणीला फोन करते की मुंबईत पाऊस आहे का, तर नाही, मुंबईत पाऊस नाही आहे, पण पुण्यात बाहेर वातावरण आणि भयानक पाऊस पडला चांगलाच. तर आता मला तर टेन्शन आहे की मी किती वाजता पोचते वगैरे, तर बघूया आता किती वाजता पोचते ते मी. चला. प्रचंड पाऊस आहे आणि गर्दी पण तेवढीच आहे इथे. फूड मॉलला थांबलेली आहे गाडी 10 मिनटासाठी. तर आता बघूया, काहीतरी खायला घेणार आहेच मी, पण प्रचंड गर्दी आहे खूप अगदी, आणि पाऊसही अचानक आलेला आहे. पाणी झालेलं आहे खाली, कारण प्रचंड पाऊस पडलेला आहे. तर चला बसमध्ये जाते. आज फायनली मी घरी पोचले आणि वाजलेले आहेत आत्ता 11 वाजले, आणि मी 5 वाजता शिवनेरी बसमध्ये बसले होते.
एवढं ट्रॅफिक, बाप रे भयंकर ट्रॅफिक पण होतं आणि पाऊस पण. खूप कंटाळा येतो मला शिवनेरीने पुण्यावरून इकडे यायला खूप कंटाळा येतो. एक वेळ मुंबईतून तिकडे जायला मला काही वाटत नाही कारण पटकन जाता येतं होतं, पण पुण्यातून इकडे यायला जाम नको वाटतं मला. पण आता काय करणार, जायचं होतं म्हणून मग म्हटलं आता जावं तर लागणार आहे म्हणून गेले. पण आता फायनल आले, मला दिलीप पिकअप करायला आले. ते पण डायरेक्ट ते पोलीस स्टेशनला होते, मग तिकडून ते मला पिकअप करायला आले. नाहीतर मैत्रीण येणार होती, मग तिला सांगितलं तू नको येऊस, ते येत आहेत. मग दिलीप आले मला पिकअप करायला. आता झालं दिवस संपला असा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे. आणि माझा आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.